नमस्कार मित्रांनो, ट्रेंडिंग न्यूज अँड लेटेस्ट अपडेट या चॅनलवरती तुमचे स्वागत आहे। मित्रांनो, आज आपण आपल्याचे या व्हिडिओमध्ये बघणार आहोत, चला हो पंढरी जाऊ, जीवाच्या जीवलगा पाहू। यात्रेसाठी एसटीच्या 4300 बसेस उपलब्ध, काय असणार चला तर जाणून घेऊया आपल्याचे या व्हिडिओच्या माध्यमातून। मित्रांनो, लाखो वैष्णवांचा मेळा सामावून घेणारी राज्यातील सर्वात मोठी यात्रा म्हणजे पंढरपूर यात्रेसाठी राज्य परिवहन महामंडळाने तब्बल 4300 बसेसची व्यवस्था केली आहे। विठुरायाच्या दर्शनासाठी आसुसलेल्या राज्यातील गावोगावच्या भाविकांना या बसेस पंढरपूरची वारी घडविणार आहेत। 13 ते 21 जुलै 2024 या कालावधीत पंढरपूर यात्रा भरणार आहे। सावळ्या विठ्ठलाच्या दर्शनाला येणारे राज्यासह अन्य राज्यातही लाखो भाविक या यात्रेत सहभागी होणार आहेत। त्यांना नेण्या आणण्यासाठी सेवा देण्यात कसलीही कसर राहू नये यासाठी एसटी महामंडळाच्या नागपूर, अमरावती, नाशिक, पुणे, मुंबई आणि छत्रपती संभाजीनगर या 6 विभागांना आतापासूनच नियोजन करण्याच्या सूचना वजा आदेश देण्यात आले आहे। दर्शनाला निघण्यापासून तो दर्शन झाल्यानंतर परतीच्या प्रवासाला निघेपर्यंतच्या प्रत्येक टप्प्यावर कोणत्याच विभागात बसेसची कमतरता राहणार नाही याची खास काळजी घेण्याचे कळविण्यात आले आहे। प्रसंगी काही ठिकाणी उपरोक्त कालावधीसाठी बसेसचे पूर्व नियोजन करून ठेवले असेल तर ते रद्द करावे असेही सांगण्यात आले आहे। त्याचप्रमाणे मित्रांनो, बसेस स्वच्छ आणि टापटीप असतील, त्या अगदी वेळेवर भाविकांच्या सेवेत राहतील यासंबंधीची आगाऊ खबरदारी घेण्याचे निर्देशही महामंडळाच्या महाव्यवस्थापकांनी सर्व प्रादेशिक व्यवस्थापकांना आणि राज्यातील सर्व विभाग नियंत्रकांना दिले आहे। मित्रांनो, सोमवारी 15 जुलैला वाखरी येथे बाजीराव विहीर येथे माऊलीचे रिंगण राहणार असून त्यासाठी चंद्रभागा बस स्थानकावरून भाविक मोठ्या संख्येत वाखरीला रिंगणाकरिता जाण्याचे संकेत आहे। परिणामी या दिवशी मोठ्या संख्येत बसेसची आवश्यकता भासणार आहे। त्यानुसार नागपूर आणि अमरावती विभागातून जास्तीत जास्त बसेस पाठविण्यात याव्यात असे निर्देश या दोन्ही विभागांच्या प्रमुखांना देण्यात आले आहे। विठुरायाच्या पंढरपूर वारीसाठी सर्वाधिक 1150 बसेसची व्यवस्था पुणे विभागातून करण्यात येणार आहे। छत्रपती संभाजीनगरमधून 1050 बसेस, नाशिकमधून 950 बसेस, अमरावतीमधून 700 बसेस, नागपूरमधून 250 बसेस तर मुंबई विभागातून 200 बसेसची व्यवस्था करण्यात येणार आहे। मित्रांनो, तुम्हाला असेच नवनवीन व्हिडिओ बघण्यासाठी तुम्ही आपल्या चॅनलला लाईक, शेअर अँड सबस्क्राईब करा। धन्यवाद।